हॅलो अँड वेलकम बॅक टू किचन अँड माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत एक खास वीकेंड स्पेशल जेवण. चविष्ट, क्रीमी आणि अगदी घरच्या घरी हॉटेलपेक्षा छान तयार करता येणारं. आपल्या ताटात आज आहे मशरूम मलाई मटर आणि त्यासोबत नरम लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे नान, तेही ईस्ट न वापरता. चला तर मग बनवूया आजचं एक खास वीकेंड स्पेशल मेन्यू. रेसिपी खूप खास आहे, तर चला चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब आणि लाईक करा. सगळ्यात आधी आपल्याला मशरूम थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 चमचा तूप घालायचं आणि त्यात मशरूम टाकून मीडियम टू हाय हीटवरती हे छान परतून घ्यायचं. असं केल्यामुळे मशरूममधलं पाणी सगळं निघून जातं आणि शिवाय भाजीलाही नंतरून ओलसरपणा येत नाही आणि चवही चांगली लागते. लक्षात ठेवा, मशरूम आपल्याला मीडियम टू हाय हीटवरतीच परतायचे आहेत. आता एक बेसिक पेस्ट तयार करून घेऊयात. त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि भिजवलेले काजू हे सगळं एकत्र छान बारीक वाटून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही इथे 1 ते 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता. मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा, त्यात कोणतेही आल्याचे किंवा लसणाचे तुकडे राहता कामा नाही. आता ज्या कढईमध्ये आपण मशरूम सौते केले होते, पुन्हा त्याच कढईमध्ये तूप गरम करायचं. तूप गरम झालं की त्यात घालायचं जिरे आणि जिरे तडतडले की आपण जी बेसिक मसाला पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि ती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची. पेस्ट 1 ते 2 मिनिटे परतून झाली की त्यात आपले मसाले घालायचे. सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ते नक्की चेक करा. सर्व मसाले घालून झाले की ह्या मसाल्यांना छान वास आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. साधारण एक 7 ते 8 मिनिटे लागतात. आता ही पेस्ट लो हीटवरतीच परतायची, हाय हीट अजिबात करायची नाही. पेशन्सचं काम आहे, पण लो हीटवरती मसाला परतल्यामुळे त्यांना एक छान फ्लेवर सुटतो आणि शिवाय भाजीलाही उत्तम चव येते. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. त्याआधी कोणताही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. इथे मसाल्यांना तेल सुटल्यानंतर पाव कपपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत वाट पाहायची. पाहू शकता, मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता त्यात घालायचा वटाणा, फ्रेश किंवा फ्रोझन. फ्रेश वटाणा वापरत असाल तर तो पाण्यात 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायचा आणि मग वापरायचा. मिक्स करायचं आणि आता त्यात घालायचं आपण सौते केलेले मशरूम्स. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की त्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि क्रीम. आता परत क्रीम घालताना किंवा दही घालताना कुठल्याही पदार्थामध्ये गॅस नेहमी मंद आचेवर ठेवायचा. गॅस मंद आचेवरती नसेल तर दही, दूध, क्रीम फाटण्याची शक्यता असते. आता क्रीम घातल्यानंतरून भाजीमध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे पाणी वापरलं आहे. हवं असल्यास तुम्ही दूधही वापरू शकता. आता इथे पाणी वापरण्याचं कारण हेच की आपण पेस्ट करताना ह्याच्यात काजू घातले आहेत, क्रीम घातलं आहे. ही डिश खूप रिच तर आहेच, पण खूप हेवी होते. त्यामुळे मी इथे पाणी घातलं आहे. तुम्हाला जर हेवी, रिच दोन्ही जर आवडत असेल तर तुम्ही दूध वापरू शकता, काही हरकत नाही. आता पाणी घातल्यानंतरून मी इथे घातलं आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी ही नेहमी शेवटी घालायची. कसुरी मेथी घातल्यानंतरून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची. जास्त काढायची नाही, कारण की त्यात क्रीम आहे. जास्त जर गरम केलं तर क्रीम फाटेल आणि भाजी सगळी खराब होईल. वरतून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे घरच्या घरी कोणताही कलर, मार्जरीन हे न वापरता तुपातली अगदी चविष्ट अशी आपली भाजी तयार आहे. आता आपण करूयात गव्हाच्या पिठाचे नान, तेही ईस्ट न वापरता. त्यासाठी एका पराती किंवा बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये दही घालायचं,
त्याचबरोबर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ, साखर आणि तूप हे सगळं घालून कोमट पाण्यात आपल्याला हे मळायचं आहे. थोडं थोडं करून कोमट पाणी घालायचं. ह्याच्यात दही आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं घाला, एकदम घालू नका. थोडं थोडं पाणी घालून जोर लावून हे पीठ आपल्याला 8 ते 10 मिनिटं छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. नान करताना दही घालायला विसरायचे नाही. दही घातल्यामुळे एकतर आपले नान नरम होतात आणि दुसरं म्हणजे आपण ह्यात वापरला आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. दही घातल्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होतात. त्यामुळे दही घालायला विसरायचं नाही. 8 ते 10 मिनिटं जोर लावून कणिक इथे छान मळून झाली आहे. कणिक थोडीशी घट्टसर मळायची. कणिक मळून झाली की 1.5 ते 2 तास कणिक भिजत ठेवायची. वेळ नसेल तर पाऊण तास भिजत ठेवली तरीही चालेल, पण कमीत कमी पाऊण तास तरी ही कणिक भिजत ठेवा. नानला आता वरतून जे बटर गार्लिक लावतात आपण ते तयार करायला घेऊयात. पण इथे बटरच्या ऐवजी आपण तूप वापरणार आहोत. तर एका वाटीमध्ये थोडंसं तूप घ्यायचं, त्यात फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे फ्रेश बारीक ठेचलेला लसूणच वापरायचा. ठेचलेल्या लसणाने ह्याला फार अप्रतिम चव येते. तूप आवडत नसेल तर बटर वापरा, पण बटर वापरताना त्यात मीठ असतं त्यामुळे मीठ घालू नका. फक्त कोथिंबीर आणि ठेचलेलं लसूण घाला. कणिक आपली इथे 1.5 ते 2 तास भिजली आहे. त्याला 5 मिनिटे हलक्या हाताने पुन्हा एकदा मळून घ्यायचं. आता कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा, त्याला सुकं पीठ लावायचं आणि अंडा आकृती किंवा गोल आकृती तुम्हाला जसं हवं तसा हा नान लाटून घ्यायचा. नान लाटताना थोडासा जाडसर लाटायचा. खूप पातळ लाटलं तर नान चिवट होतो आणि फार जाडसर लाटल्यास नीट शिजत नाही. नान लाटत असतानाच आपला तवाही गरम करायला ठेवायचा. नान सर्व बाजूंनी एकसारखा लाटून घ्यायचा. कुठेतरी जाड कुठेतरी पातळ असं नकोय, नाहीतर तो छान फुलणार नाही. नान लाटून झाला आहे. आता ह्याला भाजून घ्यायचं. आता तवा इथे पुरेसा गरम पाहिजे. तवा पुरेसा गरम असेल तर नान छान फुलतो आणि खरपूस भाजतो. खालच्या बाजूने नानला असे छान बबल्स आले की नान पलटून घ्यायचं आणि त्याला हलकंसं तेल किंवा तूप लावायचं. हलक्या हाताने सर्व बाजूने नानला प्रेस करायचं म्हणजे तो छान फुलतो. दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजायचा. वाह, तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी नान किती सुरेख भाजला आहे. नान तयार आहे. आता ह्याला मस्त तूप आणि गार्लिक लावायचं. तूप गार्लिक किंवा बटर गार्लिक लावताना चिंगूपणा करायचा नाही. 1 ते 2 चमचे मस्त सगळीकडे लावून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सर्व नान तयार करायचे. नान जर तुम्ही लगेच सर्व करणार नसाल किंवा थोडं आधी बनवत असाल तर हे नान गरम असतानाच कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आणि तुम्ही ज्यावेळेस सर्व कराल त्यावेळेस ह्याच्यावरती मग बटर गार्लिक किंवा तूप गार्लिक लावायचं. संपूर्ण रेसिपीमध्ये म्हणजे आपलं मशरूम मलाई मटर असो किंवा गव्हाच्या पिठाचे नान असो, आपण इथे कुठेही बटरचा वापर केलेला नाहीये. तुम्ही हे सर्व एकदा साजूक तुपात नक्की करून पहा. साजूक तुपाची जी चव लागते ना ह्या भाजी आणि नानमध्ये ती अप्रतिम आणि भन्नाट आहे. हॉटेलमध्ये अनेकदा ग्रेव्ही तयार करून ठेवलेली असते. काही वेळा कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्हही वापरले जातात. त्यामुळे ती चव नैसर्गिक वाटत नाही. घरी आपण ताजे मशरूम, मटार, मलाई, मसाले वापरतो. कुठलाही शॉर्टकट किंवा फालतू पदार्थ आपण घालत नाहीत.
आणि त्याचसोबत जेवण बनवताना नेहमी आपलं त्यात भरभरून प्रेम आणि काळजी असते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी येत्या रविवारी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या घरच्यांना हे प्रेमाने आणि हक्काने खाऊ घाला. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन रेसिपीसह.